तिसरा विषय अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहे तो अत्यंत गंभीर आहे। काय आहे की राज्यातील शिधावाटप कार्यालयात धान्याचा लाभार्थींना पुरवठा हा केला जातो आणि भुजबळ साहेब राज्यातील लाभार्थींना धान्याचा पुरवठा केला जातो आणि काही ठिकाणी असं लक्षात आलंय की हा पुरवठा करणारा तुमचा जो सप्लायर आहे तो कोण आहे तो आपण शोधा, कारण आपल्याकडे यंत्रणा आहे। हा सप्लायर तो माल उचलतो, शिधावाटप दुकानात घेऊन जातो। जर आपली मागणी 100 पोत्याची असेल तर आपल्याला 20च पोती दिली जातात, 100 पोती लिहून घेतली जातात आणि त्यावेळी तिकडे असलेला कॅमेरा किंवा जी सिस्टीम आहे ती बंद केली जाते आणि ती जी पोती आहे ती पोती एका ठिकाणी डंप केली जातात आणि ही सगळा तांदूळ गुजरातला जातो। गुजरातमध्ये एक फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीत हा तांदूळ चढ्या भावाने विकला जातो, त्याच्यावरती त्याचे तुकडे केले जातात त्या तांदळाचे, त्याच्यावरती पॉलिशिंग केलं जातं, वेगळ्या पॅकेटमध्ये भरलं जातं आणि तो तांदूळ पुन्हा एक्सपोर्ट केला जातो। हे फार मोठं रॅकेट आहे, हे फार मोठं रॅकेट आहे। आणि त्यामुळे माझी विनंती अशी आहे भुजबळ साहेब की सर्वसामान्य माणसांसाठी धान्याचा लाभार्थी म्हणून जो आपण तांदूळ त्यांना देतो गरिबांसाठी, तो त्यांच्या मुखाला लागत नाहीत। रेस्टिंग दुकानवाले तो घेतात असं दाखवतात कागदावरती, परंतु या सगळ्या पोत्या हा सप्लायर आहे तो गुजरातकडे देतो, गुजरातच्या व्यापाऱ्याला चढ्या भावाने विकतो, त्याच्यावरती त्या तांदळाचा तुकडा केला जातो, त्याच्यावरती पॉलिशिंग करून वेगळ्या पॅकेटमध्ये भरून तो एक्सपोर्ट केला जातो, मार्केटमध्ये विकला जातो। एवढा मोठी जर चैन ही जर इकडे असेल आणि सर्वसामान्यांचा हिताचं लूट जर इकडे होणार असेल तर याची देखील चौकशी माननीय मंत्री महोदय आपण करा, अशी माझी आपल्याला विनंती आहे।